हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 34 स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपले बुद्धिमत्ताचे जे घटक उरलेले आहे त्यापैकी भरपूर घटक आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे सराव म्हणून घेणार आहे आपण, एक रिव्हिजन होईल आपली. म्हणजे आपण प्रत्यक्ष पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह नाही करणार, एक एक दोन दोन प्रश्न पाहू, कुठल्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. मग आजचा व्हिडिओ हा रिव्हिजन म्हणून तुम्ही कन्सिडर करा. यामध्ये तुम्ही खूप प्रॅक्टिस करायची आहे आणि बुद्धिमत्ताचे जेवढे उरलेले घटक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करू. ठीक आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले बुद्धिमत्ताचे घटक पाहणार आहोत. बरेचसे घटक पाहणार आहोत ज्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, हमखासपणे विचारला जातो. आज आहे शनिवार, उद्या तुमचा रविवारी पेपर आहे स्कॉलरशिपचा. त्यामुळे तुम्ही हा एक अंतिम रिव्हिजन म्हणून याला पहा, तुम्ही व्यवस्थितपणे प्रश्न सोडवा. खूप राहिलेले घटक आपले बुद्धिमत्ताचा आपला सिलेबस नाही झाला, पण एक एक दोन दोन प्रश्न आपण घेऊ. कशा प्रकारे प्रश्न असू शकतात पेपरमध्ये म्हणून आपण रिव्हिजन म्हणून घेऊ. मग आपण पुढचा मुद्दा पाहू, गटाशी जोडणारे पद 3 संख्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गटाशी जोडणारे पद मध्ये आकृत्या आणि शब्दसंग्रह हे घटक पाहिले. आता संख्यामध्ये पहा. मग यामध्ये प्रश्न कशा प्रकारे असणार, आपल्याला 3 संख्या दिलेल्या असणारे आणि चौथी संख्या त्याच्या संबंधित असणारे. मग ती संख्या आपल्याला शोधायची आहे, म्हणजे ती काय असणारे, गटाशी जोडणारे पद असणारे, गटाशी जोडणारी संख्या असणारे. 26, 39, 52 हे तिन्ही जे नंबर आहे ते 13च्या पटीत आहे, म्हणजे ते 13च्या टेबलमध्ये येतात. मग त्यामध्ये पाहता 13च्या टेबलमध्ये हे 3 नंबर येणार नाही, मात्र 65 ही संख्या 13च्या टेबलमध्ये येते. आपलं उत्तर असणारे 65, 65 पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू, पहा काय दिले, 53, 61, 71. आता हे काय आहे, मूळ संख्या आहे. जिथं ते कोणाच्या टेबलमध्ये नाही, कोणाच्या पटीत नाही, तर समजायचं ते मूळ संख्या असतील. मग आता जर ही मूळ संख्या 21 ही मूळ संख्या नाही, 51 ला 17 ने भाग जातो ही मूळ संख्या नाही, 81 9चा वर्ग आहे आणि वर्ग संख्या कधी मूळ संख्या नसते, आणि 31 ही काय आहे, मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 आपला उत्तर असेल. आलं लक्षामध्ये. त्यानंतर पुढे पहा, आता काय सांगितलं आपल्याला, इथं आता कंसामध्ये दिलं 71. आता हे वजा नाही, 71 ते 73 वजा नका धरू याला. 71 ते 73 म्हणजे 2चा फरक आहे. 5 ते 7 2चा फरक आहे. 41 ते 43 2चा फरक आहे. आता खाली पर्यायामध्ये सुद्धा 2चा फरक आहे, पण 2चा फरक आहे त्याच्यात ही मूळ संख्या पण आहे. म्हणजे कोणती मूळ संख्या आहे, ही जोड मूळ संख्या आहे, लक्षात ठेवा. मग आता 59, 61, 15, 17 15 ही मूळ संख्या नाही, हा पर्याय गेला. त्यानंतर हे सुद्धा मूळ संख्या नाही, 69 हा पर्याय पण गेला. 21 सुद्धा मूळ संख्या नाही, म्हणजे हे जोड मूळ संख्या होऊ शकत नाही. मग आता उरला याच्यामध्ये एकच पर्याय, 59 आणि 61. यामध्ये 2चा फरक आहे आणि दोन्ही नंबर काय आहे, जोड मूळ संख्या आहे, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या घटकावर तुम्हाला प्रश्न असणारे गटाशी जोडणारे पद 3 संख्या आणि यावर असणारे स्वाध्याय. आता स्वाध्याय आपण काही तर पाहणार नाहीये, फक्त आपल्याला कन्सेप्ट आणि म्हणजे प्रश्न कशा प्रकारे असणारे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. चला आता याचा आपण पुढचा घटक पाहू. आता यामध्ये पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, गटाशी जोडणारे पद 4 इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला. म्हणजे यामध्ये काय असणार पहा, आता की आपल्याला इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला देणार, 3 देणार आणि चौथी त्याच्या संबंधित आपल्याला शोधायची आहे. दिलेल्या अक्षरामध्ये मग यामध्ये महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे, पहा, दिलेल्या अक्षरांचे अनुक्रमांक डावीकडून उजवीकडून माहित असावेत. म्हणजे आपण पहा हे देतो ना, अक्षरमाला आपण काढतो ना, 1 ते 24 25 पर्यंत आपण नंबर देतो ना, डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे, हे नंबर तुम्हाला माहित पाहिजे. माहित नसेल तर लगेच तिथं हे अक्षरमाला काढून घ्यायची किंवा क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असते. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. आणि हे प्रकरण 2 आणि 3 मध्ये आपण पाहिलेले, तेच सांगले का 30 मुद्दे आपल्याला, म्हणजे कितीचा गॅप आहे त्यांच्यामध्ये, कितीच्या पटीत आहे, हे सर्व गोष्टी इथं लागू पडतात. मग यामध्ये पहा, ही जर आपण अक्षरमाला घेतली तर आपण मग 5चा टेबल लिहितोय ना, शेवट संख्या 5, 10, 15, 20 आणि वायला असतात 25. हे लिहून घ्यायचं. पहा काय दिलं तर BCE, काय दिलं तर BCE. बी म्हणजे किती आहे 2, सी म्हणजे किती आहे 3, ई म्हणजे किती आहे 5. आता यामध्ये व्यवस्थित पहा काय आहे 2, 3, 5. मग आता हे मूळ संख्या आहे, बरोबर की नाही, आणि पुढची मूळ संख्या काय असणार आहे 7 किंवा 11. मग या दोन पैकी एक उत्तर पण चालेल आपल्याला. मग पहा आता आयचा क्रमांक किती आहे 9, 9 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा पर्याय होणार नाही. जी कितव्या क्रमांकावर आहे पहा 5, 6, 7, हो, मग हाच आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. हे तर लक्षामध्ये. खूप सोपे प्रश्न आहे, हाताने तुम्ही मार्क घालू नका. मी थोडासा फास्ट मध्ये घेतो कारण की आपली रिव्हिजन म्हणून तुम्ही याला कन्सिडर करा आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा. आजचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. आता हा झाला सिंगल लेटरवाला. आता डबल लेटर पहा, ACGIMO. आता एसी आणि एसी मध्ये म्हणजे पहा 2 मिळवले, ए चा नंबर आहे 1, सी चा नंबर आहे 3, म्हणजे 1 मध्ये 2 मिळवले 3 मिळालं. जी चा नंबर आहे 7, आय चा नंबर आहे 9, 2 मिळवले, म्हणजे 2चा फरक आहे. यम आणि ओ मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. तर पुढे आपल्याला असं पाहायचं आहे, त्यामध्ये 2चा फरक असणे गरजेचं आहे. मग इथं जर आपण पाहिलं तर SU यामध्ये 19 आणि 23, म्हणजे इथं 2चा फरक आहे. NR, TU आणि MP यामध्ये फरक नाही, 2चा फरक नाही. लक्षात ठेवा, 3चा फरक आहे, 1चा फरक आहे, 4चा फरक असेल, ते तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा त्याचा. लक्षामध्ये. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो
हे गटाशी जोडणारे पद 4 इंग्रजी अक्षरमालावर प्रश्न असणार आहे. भरपूर प्रश्न असणार आहे. 3 लेटर 4 लेटर वाले पण प्रश्न असणार आहे. त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, काय सारखेपणा आहे ते पाहायचं आणि तसेच सारखेपणा पुढच्या ऑप्शन मध्ये शोधायचं. सारखेपणावाला पण आहे आणि मागच्या मध्ये आपण म्हणजे जे मिसिंग होतं ना मधलं शोधायचं ते सुद्धा आपण पाहिलेलं. त्यामध्ये जंबल करू नका, क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. काय आपल्याला सारखं शोधायचं आहे का त्यामध्ये कोणता मध्ये येईल तो शोधायचा आहे, पुढची संख्या शोधायची का पुढचे अक्षर शोधायचे, व्यवस्थित पाच जा. ठीक आहे. पुढचा घटक आपण आता पाहू. सर्वात महत्वाचा पुढचा घटक आपल्याला लेसन नंबर 6 पाहायचा आता. जलप्रतिबिंब व आरशातील प्रतिमा, म्हणजेच याला म्हणतात वॉटर इमेज आणि मिरर इमेज. आणि यावर एक तर प्रश्न हमखास विचारला जाणार आहे आणि दुसरा पण विचारू शकतात. म्हणजे हे तुमचे 4 मार्क फिक्स समजायचे जर तुम्ही अभ्यास करून गेलात तर. ठीक आहे. आता यामध्ये पहिला आपण भाग पाहू. प्रतिबिंब 1 मध्ये जलप्रतिबिंब म्हणजेच काय, पाण्यातील प्रतिमा म्हणतो आपण त्याला. जलप्रतिबिंब म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो वॉटर इमेज. आणि वॉटर इमेज मध्ये आपल्याला कोणते पण एक आकृती देणार, फिगर देणार आणि त्याच्या खाली या प्रकारचा चिन्ह दाखवणार. म्हणजे पाण्याची प्रतिमा काढायची आपल्याला, वॉटर इमेज काढायची आहे. त्यासाठी काही जनरल है ना, जे फिक्सपणे वॉटर इमेज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अल्फाबेट्सचे, नंबरचे, मराठी अंकांचे आणि आपले स्वर व्यंजनचे. ठीक आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं एक मुद्दा सांगतो तुम्हाला महत्वाचा. समजा आपल्याकडे पहा, इथं मी इथं पी घेतो, इथं एफ घेतो. याची आपल्याला पाण्याची प्रतिबिंब काढायचे. आता मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो सोप्यामध्ये, तुम्ही हसू नका. नक्की सर तुम्ही चेष्टा करतात का, असं काही नाही. कॉमेडीमध्ये लक्षात ठेवायचं. समजा कोणती पण आकृती असू द्या, वरच्या भागाला आपण काय म्हणणार, डोकं म्हणणार. काय म्हणणार, डोकं. आणि खालच्या भागाला आपण काय म्हणणार, पाय म्हणणार, पाय. ठीक आहे. डोकं आणि पाय, कुठली आकृती असू द्या, डोकं आणि पाय ही टेक्निक लक्षात ठेवायची. आणि वॉटर इमेज मध्ये काय होतो, डोकं जातं खाली आणि पाय येतात वर. मात्र उजवी बाजूलाच असते आणि डावी बाजूलाच असते. म्हणजे बाजू बदलत नाही. मी पुन्हा एक सेंटेन्स सांगतो, एक वाक्य बोलतो, व्यवस्थित लक्ष द्या. वॉटर इमेज मध्ये जलप्रतिबिंब पाण्यातील प्रतिमेमध्ये बाजू बदलत नाही. डावी बाजूलाच राहते, उजवी बाजूलाच राहते. काय बदलतं मग, डोकं जातं खाली, पाय येतात वरती. हे लक्षात ठेवायचं. आता एफ मध्ये पहा, हे दोन तुम्हाला रेषा दिसतात की नाही, मग ते इकडच्याच बाजूला दिसणार आहे. मग डोकं खाली जाऊ द्या आणि पाय म्हणजे एक लाईन आहे, पाय खाली होऊन द्या असे. मात्र हे असं होणार नाही. आता तुम्हाला सर इथं पण डोकं खाली आलं, पाय वरती आले, हो मान्य आहे तुम्ही म्हणतात, पण उजव्या बाजूची रेषा डाव्या बाजूला कसं काय आले बरं, म्हणून हे चालणार नाही. मग वॉटर इमेज मध्ये डोकं खाली, पाय वर, बाजू बदलत नाही. डावी बाजूला, उजवी बाजूला. बस एवढे 2 वाक्य लक्षात ठेवा, महत्वाचे. चला याची आपण एक्झाम्पल पाहू कसे असणार आहे. तर पहा, आता ही प्रश्न आकृती असणार आहे, ही उत्तर आकृती असणार आहे. प्रश्न आकृतीमध्ये काय पहा, एक ट्रायंगल आहे. आता हा ट्रायंगल उलटा बनणार आहे की नाही, म्हणजे खाली जाणार ट्रायंगल आणि तो सुद्धा उलटा होणार. म्हणजे पहा, हा पर्याय येणार नाही. इथं ट्रायंगल खाली आला पण ट्रायंगलचा डोकं वरतीच आहे, हा पण पर्याय गेला निघून. हा होऊ शकतो. ओके, हे 2 आपले उत्तर आहे. म्हणजे यातील एक उत्तर आहे, पण सध्या आपल्याला हे 2 उत्तर मिळतात. बरं, आता इथं सर्कल पहा, उजव्या बाजूला आहे. इथं सुद्धा सर्कल उजव्या बाजूलाच आहे, तो काही डाव्या बाजूला गेलेला नाही. ओके. नंतर इथं पहा, इथं एक रेष आहे ती सारखी. ओके, चालेल, काय हरकत नाही. आता बाण पहा, बाण इथं आहे, बरोबर की नाही. पाण्यामध्ये तो वरती जाणार म्हणजे उलटा दिसेल की नाही, असा म्हणजे या प्रकारे दिसणार. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण की पाण्यामध्ये जी आकृती जशी तशी नाही दिसते, उलटी दिसते ना. बाण वरती चालला, इथं पण बाण वरतीच चालला ना, हा पर्याय होऊ शकत नाही. डोकं खाली आणि पाय वर, अशा प्रकारे आकृती म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे आणि ज्या अगोदर कॅन्सल होतात ना, ते 2 आकृत्या कॅन्सल करून टाकायचे पटकन, म्हणजे उत्तर शोधायला आपल्याला सोपं पडतं. चला पुढचा एक्झाम्पल पाहू. आता पहा 31 आपल्याला काय घ्यायचं, आता 31 आपल्याला वॉटर इमेज घ्यायची. आता एकीकडे म्हणजे एकीकडे असणार आहे की नाही, इथं 3 आला, उजव्या बाजूला 3 आला, म्हणजे हे 2 पर्याय गेले. आता हे 2 पर्याय उरले. यामध्ये पण पहा, एक बरोबर त्यांनी उलटा काढलेला आहे, बरोबर आहे. मात्र 3 आता कसं आहे ना, पहा इथं हे डोक्यामध्ये, इथं डोक्यात काय आहे, सरळ लाईन आहे. इथं सुद्धा सरळ लाईनच येणार आहे की नाही खाली, आणि सरळ लाईन कुठे पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. इकडचं चेक करायची पण गरज पडली नाही आपल्याला. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर ऑब्झर्व केले तर उत्तर तुम्हाला पटकन मिळणार आहे. आलं लक्षामध्ये. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, चला 1-2 एक्झाम्पल घेऊ. सराव आहे ना, स्वाध्याय 6.1 मधले. आता पहा, ही प्रश्न आकृती आहे, याचं आपल्याला वॉटर इमेज काढायचंय. आता इथं पहा की यल बनला की नाही, इथं एक यल बनला, तो खाली जाऊन इकडच्याच बाजूला यल बनायला पाहिजे की नाही. मग असं कुठे आहे पहा बरं, इथं नाही, इथं आहे, म्हणजे हाच आपलं उत्तर असणार आहे. झालं, दुसरं काही शोधायची गरज पडली नाही आपल्याला. एवढं डोकं खाली, पाय वरती आणि डावी बाजू, उजवी बाजूला. बस एवढं लक्षात ठेवा. पुढची आकृती पाहू. पहा, ॲरो इकडे चालला, म्हणजे हा ॲरो इकडेच पाहिजे आपल्याला, पण खाली पाहिजे तो, म्हणजे इथं खाली यायला पाहिजे तो, आणि इकडे ॲरो पाहिजे. इकडे गोल आला, पर्याय गेला निघून. इकडे नाहीये, हा पण पर्याय गेला. हे 2 आपले उत्तर असू शकतात. हा ॲरो खाली आला आणि इकडे जायला पाहिजे तो उजव्या बाजूला, हे दोन्हीकडे तसंच आहे. ॲरो वरती चालला, तो खाली येऊन अशा प्रकारे ॲरो पाहिजे, तो इथं दोन्हीकडे आहे, म्हणजे हे ॲरो इथं मॅच होतात, काय हरकत नाही. हा डाव्या बाजूला सर्कल गेला इकडं, तो इकडे जायला पाहिजे, वरती इथं यायला पाहिजे, तो इथं आला. अरे हे सुद्धा बरोबर आहे. मग आता काय आले, फक्त इथं पहा, आता इथं एक पहा, ही वक्र लाईन ना, अशी वक्र रेषा आहे, ती वरती जाऊन असं चंद्रासारखी बनणार आहे, आणि ते सुद्धा इथं आहे, म्हणजे आपण बरोबर आहे. मग काय बदलेल आता मग याच्यामध्ये नेमकं,
मग यामध्ये फक्त आता ही मधली जी रेष आहे का त्याचाच फरक आहे. इथं रेष अशीच आहे आणि पाण्यामध्ये ही रेष आपल्याला अशी दिसेल का सारखी? नाही, ही उलटी दिसणार आहे. ही रेष अशी आहे, ही पण अशीच आहे, जशी तशी दिसणार नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जलप्रतिमा म्हणजे वॉटर इमेजवर प्रश्न असणार आहे. भरपूर प्रश्न आहे, सराव करा तुम्ही. पुढचा मुद्दा आपण घेऊ. चला आता प्रतिबिंब 2 आरशातील प्रतिमा म्हणजेच काय? आपण याला म्हणतो मिरर इमेज. काय म्हणतो याला? मिरर इमेज. मिरर इमेज मध्ये पहा एक आकृती असणार आणि त्याच्या शेजारी आपला हा सिंबल अशा प्रकारे हे चिन्ह असणार. म्हणजे मिरर इमेज. इकडून पण असू शकते, इकडून पण असू शकते. आरशातील प्रतिमा असते. यामध्ये लक्षात ठेवायचं डोकं डोक्याच्या जागेवर, पाय पायच्या जागेवर असणार आहे. मात्र लेफ्ट वाली बाजू राईटला, राईट वाली बाजू लेफ्टला होणार आहे. पाण्यामध्ये काय झालं? डोकं खाली, पाय वर, बाजू बदलत नाही. इथं उलट होणार, इथं बाजू बदलतात. समजा आता पहा एक रेष काढली, इथं इकडं असं गोल काढलं आणि इकडे या प्रकारे वक्र लाईन काढली. मग याची आपल्याला आरशातील प्रतिमा काढायची. मग ही म्हणजे पहा इथं डोकं पाय हे सरळ राहणारच आहे. डोकं पाय बदलणार नाही. समजा इथं मी हटकून गोल घेतोय, हे असंच राहणार आहे, ते खाली जाणार नाही. कशामध्ये? आरशातील प्रतिमेमध्ये. आता हे उजव्या बाजूला गोल आहे ना, इकडच्या बाजूला येणार आणि डाव्या बाजूला असं पूर्ण आहे ना, तो इकडे उजव्या बाजूला झाली याची आरशातील प्रतिमा. डावी बाजू उजव्या बाजूला, उजवी बाजू डावी बाजूला. मात्र डोकं आणि पाय बदलणार नाही, जशीचे तशी. मग काही जनरल आकडे, संख्या आहे ना, नंबर वगैरे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायची. यांची पाण्याची प्रतिमा, यांची आरशातील प्रतिमा. ओके, हे व्यवस्थित पाठ ठेवा तुम्ही. चला आता आपण प्रश्न पाहू यावर कसे असणार आहेत. तेच प्रश्न आले मागच्या चिल्ले. पहा 31. आता 31 मध्ये एक कुठं आहे? पहा हे उजव्या बाजूला आहे, उजवी बाजू डावी बाजू. मग एक इकडे येणार की नाही आपला? व्यवस्थित पहा बरं का मी काय म्हणतो. मग हा आपला पर्याय राहणार नाही. मात्र आरशामध्ये सर्व आपल्याला उलट दिसतं की नाही? मग इथं एक आहे, इथं पण एक सरळ आहे. पहा हा पण आपला पर्याय होणार नाही. मग एक उलटा होणार की नाही? म्हणजे पहा बाजू बदला नाही. इकडे कुठे हे डाव्या बाजूला ही लाईन गेली की नाही, ती उजव्या बाजूला असणार. अशा प्रकारे मग या 2 पर्यायामध्ये तसं उत्तर आहे. आता 3 या प्रकारे आहे. मग 3 कसं होणार सांगा? या पहा वरती स्ट्रेट लाईन ही इथं जाणार. या पहा या प्रकारे. इथं नाही, इथं उलट झालंय. म्हणजे याची पाण्याची प्रतिमा झाली 3ची. नाही, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आलं लक्षात? आता त्याच्यामध्ये थोडासा किचकटवाला पाहू, म्हणजे तुमचा डाऊटच क्लिअर होऊन जाईल. आता इतकं किचकट असल्यावर काय करायचं तुम्हाला कळणार नाही ना. एकदम सोपा प्रश्न आकृती, उत्तर आकृती. पण आपल्याला आरशातील प्रतिमा क्वेश्चन मध्ये वाचायचं. आरशातील प्रतिमा नाही जर दिले याच्यावरून कळतं. असा चिन्ह आला म्हणजे आरशातील प्रतिमा आहे. आता व्यवस्थित पहा एक वर्तुळ आहे, वर्तुळमध्ये 2 अक्षर दिसतात, डी आणि ई. मग हा ई कुठे आहे? उजव्या बाजूला आहे. तो इकडे जाईल का नाही? म्हणजे तो डाव्या बाजूला असा उलटा ई बनणार. कुठे आहे पहा बरं हा पर्याय? इथं नाही, इथं नाही, इथं आहे. म्हणजे हे 2 पैकी आपलं एक उत्तर असेल. बरं, या 2लाच व्यवस्थित पहा. डी सरळ आहे, इकडे जाऊन उलटा डी होणार. उलटा डी झाला, उलटा डी झाला. ओके, तो पण आहे. आता हा ट्रायंगल खाली गेला पहा, इथं गेला की ट्रायंगल खाली असा व्ही, थोडक्यात व्ही म्हणा. तो व्ही उलटा होऊन व्हीच दिसणार की नाही? म्हणजे असा असा उलटा व्ही का तो? नाही. म्हणजे पाण्याची प्रतिमा झाली. म्हणजे पहा सॉरी, इथं उलट झालं, इथं व्ही उलटा झाला, उलटा व्ही झाला. व्ही व्हीच राहणार आहे. आरशामध्ये व्ही व्हीच दिसतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. बाकीची चेक करायची गरज पडली नाही. असे छोटे छोटे तुम्ही चिन्ह घ्या, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर मिळतो. आलं लक्षामध्ये? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न असणार आहे. आता सॅम्पल मधला आपण हा एक प्रश्न घेऊ. डोकं डोक्या जागेवर ठेवा, म्हणजे हा पर्याय गेला. बर, आता इथं काय झालं पहा. तर पहा यामध्ये काय होणार? आता हा पर्याय आपला निघून जाणार. का निघून जाणार? डोकं खाली गेला. बर, आता याची पहा ही जी एक तिरकी लाईन आहे कुठं आहे बरं? उजव्या बाजूला आहे. ते आपल्याला डाव्या बाजूला पाहिजे. डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. इथं तर उलटच झालं, उलटी वरती गेले. हा पर्याय पण गेला. म्हणजे पहा ह्या दोघातून एक उत्तर असणार आपलं. हे इकडं गेलं वरती, म्हणजे वरती गेलं, हे सुद्धा बरोबर आहे. यांचा हा पॅटर्न. आता खाली पहा इथं हे उजव्या बाजूला जाऊन वरती आहे. म्हणजे हाच भाग डाव्या बाजूला जाऊन वरती पाहिजे आपल्याला. डाव्या बाजूला जाऊन वरती पाहिजे, खाली नाही. खाली नाही होणार ती कधी. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आपला. अलग लक्षामध्ये. आता आपण पुढचा घटक पाहू. पहा भरपूर प्रश्न आहे, म्हणून मी हे सराव म्हणून घेतो पटकन. पहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा तर एकदम मस्तपैकी मलई क्वेश्चनच म्हणूया आपण. समान पद ओळखणे. समान पद ओळखणे म्हणजे जशीची तशी आकृती म्हणा, चिन्हे म्हणा, संख्या म्हणा शोधणे. शक्यतो आकृत्या असणार आहे, कारण की आकृत्या किचकट देतात आपल्याला. जसेची तसे. मग पहा समान पद ओळखणे, आकृत्या काय असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्नामध्ये काय असणार आहे या पहा. ही प्रश्न आकृती आहे. सेम अशी आकृती कुठं आहे हे शोधायचं. पहा इथं ह्या साईडला हे ब्लॅक कलरचं ट्रायंगल इथं आहे, इथं आहे, इथं आहे, सगळीकडेच आहे. इथं ट्रायंगल आहे शेजारी पहा. इथं सर्कल आला, हा पर्याय गेला. इथं चौकन आला, हा पर्याय गेला. इथं मात्र ट्रायंगल आला, खालच्या दिशेला देतो, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. इथं सर्कल आला, इथं सर्कल आला, इथं सुद्धा सर्कल आला. इथं चौकोन आला, व्यवस्थित पहा. इथं पण चौकोन आहे, चौकोन आहे. आता फरक काय झाला मग? फक्त आता लाईन्स पहा. लाईन्स कडे पहा. इथं हे लाईन्स कसे पहा, आडव्या लाईन आहे इथं आणि इथं उभ्या लाईन आले. हा पर्याय गेला. पर्याय क्रमांक 4 उत्तर.
म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पाहिजे आहे, एकदम सेम मॅचिंग वाला पाहिजे. अलग लक्षामध्ये. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, इतकं सोपं आहे, त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं नाही. या प्रकार जर प्रश्न आला तर 2 मार्क, याला एकदम मस्त पैकी आपले मार्क जाणार नाही. जसेची तसे शोधायचे, एकदम छोटे छोटे. नजरेचा धोका इथं होऊ शकतो, व्यवस्थित पहा. खाली 2 चाकं दिसतात आपल्याला, आता मी चाकच म्हणणार त्याला, आहे ना, गाडी सारखं 2 चाकं खाली ते डार्क कलर मध्ये आहे, म्हणजे हा पर्याय गेला. बरोबर की नाही? आता व्यवस्थित पहा, हे 3 आईस्क्रीमचे कोण वाटतात पहा. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. इथं हा पर्याय गेला आपला. इथं 2 वाटतात, हा पर्याय गेला. इथं पहा आता वरती 3 गोल 1 2 3 आहे ना, आईस्क्रीम वरती भरून आली का नाही? आणि इथं पहा 1 आणि 2च आले, म्हणजे हा पण पर्याय गेला. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. अलग लक्षात. असे कॉमेडी वे मध्ये बोलायचं त्याला, आपल्या हिशोबाने. आपल्याला तिथं पेपरमध्ये थोडी मोठ्याने बोलायचंय, आपल्या हिशोबाने बोलायचं त्याला. इथं असं आहे बाबा, इथं आईस्क्रीम आहे, इथं हे, अशा प्रकारे. ठीक आहे. मग हे आहे आपले समान पद आकृत्या, एकदम तंतोतंत जुळणारी आकृती. ठीक आहे. पुढचा घटक आपण पाहू. आता इथं मात्र विद्यार्थ्यांना थोडीशी गडबड होते, है ना. हा प्रश्न, यावर एक प्रश्न हमखास पडणार आहे, तर्कसंगती व अनुमान. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महत्वाचे मुद्दे काय असणार आहे पहा. या उपघटकातील प्रश्नामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयांची तुलना केलेली असते. एखाद्या व्यक्तीचे वय, जन्मवर्ष, जन्मतारीख दिलेली असते. त्यावरून त्यांच्यापैकी एकाचे वयातील अंतर विचारलेले असते. ठीक आहे. आपल्याला वय विचारतील किंवा 2 किंवा 3 व्यक्तीमधला वयांचा अंतर विचारणार आहे. मग यामध्ये महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे, व्यवस्थित पाहता. काही वर्षापूर्वीचे वय काढताना तेवढेच वर्षे आजच्या वयातून कमी करायचे. आता समजा मी तुम्हाला बोललो की माझे वय, आजचे वय समजा 35 आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला म्हणलो 5 वर्षापूर्वी माझे वय किती होते. मग पूर्वी विचारलं की नाही मी, वय पूर्वी, मग आजच्या वयातून तेवढे काय करायचे, मायनस करायचे. म्हणजे 5 वर्षापूर्वी मी 30 वर्षाचा होतो. तुम्ही आज किती वर्षाचे, काही 9 वर्षाचे असतील, काही 10 वर्षाचे असतील, है ना. काहींचा बर्थडे झाला असेल आता. मग मी जर म्हणलो 3 वर्षापूर्वी तुम्ही किती वर्षाचे, मग तेवढेच 3 वजा करा याच्यातून, हे होणार 6 आणि होणार 7. म्हणजे जो आज 10 वर्षाचा आहे, 3 वर्षापूर्वी तो 7 वर्षाचा राहील, आणि 7 वर्षाचा होता. आणि जो आज 9 वर्षाचा आहे, 3 वर्षापूर्वी तो 6 वर्षाचा होता किंवा होते. याचा अपोजिट, काही वर्षानंतर म्हणले तेवढे वर्ष त्याच्यामध्ये मिळवायचे. मी आज 35 वर्षाचा आहे, 7 वर्षानंतर मी किती वर्षाचा होणार आहे, 7 मिळवा, म्हणजे मी 42 वर्षाचा होणार आहे 7 वर्षानंतर. अलग लक्षात. काही वर्षापूर्वीचे किंवा नंतरचे वय दिले असेल, त्यावरून प्रथम आजचे वय काढा. आपल्याला आता असं म्हटलेलं आहे, 4 वर्षापूर्वी मीना 12 वर्षाची होती. मग आजचे वय कसे काढायचे, 12 वर्ष 4 वर्षापूर्वी होती ना, 4 वर्ष मिळवा आणि आजचे वय काढून घ्या. आणि मग आपण फ्युचरचं पण काढू शकतो, भविष्याचे वर्ष पण काढू शकतो. आजचे वय काढून घ्यायचे, मग एवढेच मिळवायचे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पूर्वीचे म्हणले तर मिळवायचे, नंतरचे दिले तर कमी करायचे. अलग लक्षामध्ये. त्यानंतर 2 किंवा अधिक व्यक्तींच्या वयातील फरक नेहमी कायम राहतो. आता इथं विद्यार्थी मात्र गडबड करतात. काय म्हणायचंय पहा आता या वाक्यामध्ये. समजा आपण 2 व्यक्ती घेतले, है ना. आपण एक घेतलं व्यक्ती ए आणि व्यक्ती बी. व्यक्ती ए 10 वर्षाचा आहे, व्यक्ती बी 16 वर्षाचा आहे. यांच्यामध्ये किती फरक आहे, 6 वर्षाचा फरक आहे. म्हणजे व्यक्ती ए बी पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच व्यक्ती बी व्यक्ती ए पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. आता यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. मग तुम्ही 2 वर्षानंतर घ्या, 50 वर्षानंतर घ्या, त्यांच्या वयातील फरक बदलणार आहे का. 10 वर्षानंतर हा व्यक्ती 20 वर्षाचा होणार आहे, आणि 10 वर्षानंतर हा व्यक्ती 26 वर्षाचा होणार आहे. तरी त्यांच्यामध्ये फरक 6 वर्षाचाच आहे. पहा, मुलं काय करतात, जितके वर्ष त्याचे म्हणजे फरक पण वाढवतात. असं कधी होत नाही. 2 व्यक्तींची तुलना आपण आज करतो, फ्युचरमध्ये करणारे किंवा भूतकाळामध्ये करणारे, त्यांच्या वयातील फरक सारखेच असणारे, समान असणारे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींची काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे एकूण वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय
तितक्या वर्षांनी वाढवा किंवा कमी करा. आता याच्यावर प्रश्न कसा असतो मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, यावर एक प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. मग पहा आता याच्यामध्ये मग पहा विद्यार्थी मित्रांनो, अनंत आणि अजय यांच्या वयांची बेरीज 57 आहे. अनंत आणि अजय यांच्या वयांची बेरीज 57 वर्षे आहे. अजय अनंत पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षांनी कसा आहे तो लहान आहे. कोण लहान आहे? अजय अनंत पेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तर अनंतचे वय किती? अनंतचे वय किती? काहीच डोकं लावायचं नाही, आपल्याला फक्त दोनच संख्या दिसतात का नाही इथं. आता लहान म्हणल्यावर आपण काय करू पहा, या 57 मधून हे 5 काय करू आपण वजा करू. मग 57 जर आपण हे वजा केलं किती मिळणार? हे 52. मग 52 काय आहे लक्षात ठेवा, 52 काय आहे? अजयच्या वयाची दुप्पट संख्या झाली का नाही? मग करा त्याचे निम्मे. 26 झाले, बरोबर नाही? पण आता 26 वय झालं, पण एक जण 5 वर्षांनी कोण आहे लहान आहे, एक जण कोण आहे मोठा आहे की नाही. मग आता मोठ्याला म्हणजे 5 मिळवायचे मध्ये किती होणार आहे? 31 होणार. किती होणार? 31. म्हणजे एकाचे वय 31 आहे आणि एकाचे वय किती आहे? 26 आहे. आपल्याला विचारलं कोणाच बरं मोठा कोण आहे? अजय अनंतपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे अजय छोटा आहे, अनंत मोठा आहे. आपल्याला अनंतचा वय विचारला म्हणजे तो मोठा आहे, मोठा म्हणजे 31. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. येतं लक्षात? पुढचा प्रश्न पहा, मिनलचे वय अमृताच्या वयाच्या निमपट आहे. मिनलचे वय अमृताच्या वयाच्या निमपट आहे. सॉरी, तिप्पट आहे. निमपटच म्हणतात, तिप्पट. तिप्पट म्हणजे 3 टाइम्स, 3 पट. अमृताच्या वयाच्या म्हणजे मोठी कोण आहे? मिनल. मिनलचे वय अमृताच्या 3 पट आहे. समजा अमृता जर 10 वर्षाची आहे तर 10च्या 3 तिप्पट करा म्हणजे मिनल 30 वर्षाची. म्हणजे मिनल मोठी आहे, लक्षात ठेवा. मिनल मोठी आहे आणि अमृता छोटी आहे. हे छोटस एक शॉर्टकट लिहून घ्यायचं. बर, अमृताचे वय 2 वर्षापूर्वी 14 वर्ष असेल. 2 वर्षापूर्वी 14 वर्षाची होती. मग 2 वर्षापूर्वी जर ती 14 वर्षाची होती कोण? अमृता. तर अमृता आज किती वर्षाची असणार आहे? 16 वर्षाची असणार आहे. किती वर्षाची असणार आहे? 16. अमृता छोटी आहे. तुम्हाला म्हणलं ना, मागचा दिला तर आजचा काढून घ्यायचा. मग 2 वर्षापूर्वी जर ती 14 वर्षाची होती तर 2 वर्ष मिळवा म्हणजे आज तिचं वय किती आहे? 16. आणि आपल्याला कोणाचं वय विचारलं? मिनलचं वय विचारलं. जर आपल्याला अमृताचा वय विचारला असता तर आपलं उत्तर 16 आला असता. 16 पर्यायामध्ये नाहीये, बरं झालं ते पण, नाही तर ते पण उत्तर चूज करतात काही जण. आणि मिनलचा वय विचारलं आणि 16च्या 3 पट. 16 एक 16, 16 दुने 32, 16 त्रिक 48. म्हणजे ती 48 वर्षाची आहे आज मिनल. 3 पट जर काढलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. अजून एक प्रश्न घेऊ. मेहुलचा जन्म 2005 साली झाला आणि साहिलचा जन्म 2017 साली झाला. बर, मेहुल झाला 2005 ला आणि 2017 मध्ये कोण झाला? साहिल. त्यांचा जन्म झाला. बर, त्यावेळी त्यांचा मध्ये फरक किती होता? 2005 ते 2017 कितीचा फरक आहे? 12 वर्षाचा. कितीचा फरक आहे? 12. कसं काढायचं काही मुलांना कळतच नाही हे ना. साधं सोपं लॉजिक आहे, इथून हे मायनस करून टाकायचं. नाही तर दुसरा एक लॉजिक आहे, 2005 पहिला बर्थडे कधी असणार आहे? 2006 ला पहिला बर्थडे. 2006 म्हणायचं. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. मोजा ते किती काड्या झाले तर 12. पहिला बर्थडे नेहमी पुढच्या वर्षी धरायचं ना, 5 मध्ये नाही धरायचं. 6 ला पहिला बर्थडे असणार आहे ना, 1 वर्षाचा तो 2006 ला होणार आहे. म्हणजे थोडक्यात दोघांमध्ये 12 वर्षाचा फरक आहे. तर 2024 साली त्यांच्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचे अंतर होते? मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, अंतर बदलणार आहे कधी? म्हणजे भूतकाळामध्ये पण त्यांच्या 12 वर्षाचा फरक होता, आज सुद्धा 12 वर्षाचा फरक आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा 12 वर्षाचा फरक असणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे 12 वर्षे. अलग लक्षात? अशा प्रकारे यावर प्रश्न असणारे विद्यार्थी मित्रांनो. काही प्रश्न आता तुम्ही सराव करा. ठीक आहे, आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा पण करायचा नाहीये, शॉर्टकट मध्ये 2-2, 3-3 प्रश्न आपल्याला पाहिजे. पुढचा घटक आपण पाहू,
आता पुढचा घटक आहे तर्कसंगती व अनुमान भाषिक 2 मध्ये नातेसंबंध. आजोबा आजी है ना, भाचा भाची, त्यानंतर वहिनी ननंद है ना, नंतर आई वडील मावशी काका काकी, असे हे नातेवाईक जे आहे नातेसंबंध प्रश्न तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. आता यावर काय आहे पहा. विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींची परस्पराशी असलेले नाते म्हणजेच आई वडील, तुम्हाला नाते माहित पाहिजे. तुमचे आई वडील तुम्हाला माहित आहे, तुमचे भाऊ बहीण तुम्हाला माहित आहे, आजी आजोबा आता दोन कडचे असतात आजी आजोबा है ना, मम्मीचे मम्मी पप्पा आजी आजोबा आणि वडिलांचे सुद्धा मम्मी पप्पा किंवा वडिलांचे वडील आणि आई म्हणजे ते पण आपले आजी आजोबा. त्यानंतर नजीकचे नातेवाईक कोण असतात आपल्या काका काकी है ना, म्हणजे काका काकी कोण असतं आपला वडिलांचा भाऊ काका आणि त्या भावाची बायको म्हणजे आपली झाली ती काकी. मामा मामी म्हणजे आईचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजे ते मामा मामी झाले आपल्यासाठी. मावशी आईची बहीण, आत्या वडिलांची बहीण, माम्या भाऊ आणि बहीण आपल्या मामाची मुले, आपल्या माम्या भाऊ आणि बहीण झाले. आत्या भाऊ बहीण आपल्या आत्याची मुले, आत्याची मुलगी आपल्या आत्या बहीण झाली. यांच्याशी असलेले नाते याबद्दल ज्ञान असणं आवश्यक आहे. मग या प्रकारे पाहता प्रश्न काय असतात. या प्रकारचे उदाहरण सोडवताना नाते दिलेले व्यक्तीच्या जागी स्वतः समजून इतर नाती आपल्याला घरातील नातेवाईकांना मानून सोडवा, तेव्हा उत्तर अचूक आणि पटकन सापडते. म्हणजे काय करायचं, ज्यांच्यावर हा प्रश्न सांगितलेला आहे ना तो पर्सन तो व्यक्ती आपण स्वतःला समजून घ्यायचं आणि त्यांनी जे जे नाते दिले का आपल्या घरच्या ते नाते आपले घरचे व्यक्ती आपल्याला तिथं समजून घ्यायचं का अरे याचे वडील म्हणजे आपले वडील, त्याची आत्या म्हणजे आपली आत्या, तिथं आपले नातेवाईक आणून समजून घ्यायचं आणि ते पटकन उत्तर मिळतं मग आपल्याला. ठीक आहे. मग एखादा नमुना प्रश्न आपण पाहू. रंजनाकडे बोट दाखवून सोहम म्हणाला. रंजनाकडे बोट दाखवून सोहम म्हणाला. काय म्हणाला सोहम आता रंजनाकडे बोट दाखवून म्हणाला तो हिच्या म्हणजे रंजनाच्या नंदेच्या एकुलत्या एका भावाची मुलगी. हिच्या म्हणजे कोणाच्या रंजनाच्या. नंदेच्या म्हणजे कोण रे, ननंद म्हणजे कोण, ननंद म्हणजे आपली आई आहे ना, आपली आई. मग आई आपले वडील कोण झाले आपल्या आईचे, कोण झाले ते सांगा बरं मला, कोण असतात ते, नवरा असतो ना, नवरा बायको. ठीक आहे. मग आपल्या नवऱ्या म्हणजे प्रत्येक बाई स्वतःच्या नवऱ्या, मग एक बाई काय म्हणणार नवऱ्याची बहीण त्याची ननंद असते. ठीक आहे. नवऱ्याची बहीण त्या बाईची कोण असते, ननंद असते. मग रंजनाची ननंद आहे, ननंदचा एकुलता एक भाऊ आहे आणि एकुलता एक भाऊ म्हणजे रंजनाचा कोण असणार, तो नवराच असणार आहे का नाही, एकुलता एक भाऊ म्हणल्यावर. आणि त्याची मुलगी माझी बहीण आहे. सो म्हणतो हिच्या नंदेच्या एकुलत्या एक भाऊ म्हणजे रंजनाचा नवरा, मुलगी म्हणजे रंजनाची मुलगी माझी बहीण आहे म्हणजे सोहमची बहीण झाली. मग सोहम रंजनाचा कोण झाला, मुलगा झाला नाही त्याचा, तो कोण झाला, मुलगा. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. इथं काही जण असे गोंधळून जातात, खतरनाक, काय कळतच नाही त्यांना काय करायचं प्रश्न आम्हाला. ठीक आहे. स्वतःचे नातेवाईक तिथं ठेवा, तुम्हाला उत्तर जमेल. पहा आता आपण सॅम्पल मधला एखादा प्रश्न पाहू. आता सुलभा ही महेशच्या मुलाची काकी, तर सुलभाचे महेशची असलेले नाते काय. आता ही सुलभा आहे पहा बरं का. आता सुलभा कोण आहे, महेशच्या मुलाची काकी सुलभा. ठीक आहे. सुलभा कोण आहे, काकी, कोणाची काकी आहे, महेशच्या मुलाची काकी. मग महेश नावाचा व्यक्ती आहे, त्याचा एक मुलगा आहे, मुलं आहे त्याचा, आणि याची कोण असणार, ही काकी कोण आहे, काकी आहे. ठीक आहे. थोडंसं असं शॉर्ट मध्ये लिहू आपण. बरं, तर सुलभाचे महेशची असलेले नाते काय, सुलभाची महेशची नाते काय असणार, तर ही काकी म्हणती म्हणजे सुलभाचा नवरा जो पण नवरा असेल हे दोघं सख्खे भाऊ असणार आहे का नाही, आणि आपल्या नवऱ्याचा इथं भाऊ आहे म्हणजे हा कोण झाला, यांच्यामध्ये काय झालं, हे वहिनी असणार आहे की नाही, म्हणजे सुलभा वहिनी असणार आहे आणि महेश दीर असणार आहे. मग कोणाचं विचारलं, सुलभाचे महेशची असलेले नाते. मग सुलभाची महेशची काय नाते आहे बरं, कोण आहे ती, वहिनी का नाही, वहिनी. सुलभा कोण आहे, महेशची वहिनी आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 लक्षामध्ये. अशा प्रकारे यावर प्रश्न असणार आहे. पुढचा घटक आपण पाहू. आता पुढचा आहे तर्कसंगती व अनुमान भाषिक 3 तुलना व नावात बदल. यावर प्रश्न विचारला जाणार आहे हमखासपणे. तुलना करताना हे 2 चिन्ह वापरायचे, लहान मोठा जर असेल तर. ठीक आहे ना. तुलना करताना गणितातील लहान मोठे चिन्हाचा वापर करायचा, क्रमवार लावायचं. तुलना करताना लहान मोठे, कमाल, किमान, पेक्षा, फक्त, सर्वात, मध्यम, कमी जास्त
यासारखे शब्दाकडे लक्ष द्या व्यवस्थितपणे, है ना, हे महत्वाचे शब्द आहे आपल्याला. एखाद्या शब्दात केलेले नामाबद्दल त्या शब्दाच्या पुढे बाण दाखवून नोंदवा. प्रथम प्रश्नाचे खरे उत्तर शोधा व त्यानंतर उत्तर शब्दाला प्रश्नातील माहितीमध्ये काय म्हटले आहे ते पर्यायाच्या क्रमांकातून निवडा. योग्य विधान शोधताना दिलेल्या प्रत्येक पर्याय विधानांशी तपासून पहा. खूप महत्वाचं आहे, गडबड करू नका, इथं गडबड करू नका. तुलना आणि नावात बदल प्रश्न कसे असतात, डायरेक्ट प्रश्न सांगतो तुम्हाला. पहा आता, 3 ला 5 म्हटले, 3 ला काय म्हटलेलं आहे 5, 2 ला 3 म्हटले, 5 ला 8 म्हटले, 8 ला 2 म्हटले, तर 3 अधिक 5 बरोबर किती? 3 अधिक 5 अगोदर प्रश्न सोडून घेऊ. 3 अधिक 5 किती होणार आहे 8. मग 8 लगेच उत्तर घेऊ नका. 8 ला काय म्हटले पहा बरं, 8 ला काय म्हटलेले, 8 ला 2 म्हटले. मग आपलं उत्तर असणार आहे 2, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? हे असतात ना या प्रकारचे प्रश्न. पहा, उंटला जर गाढव बोलले, गाढवाला मांजर बोलले, है ना, मग शेवटी ते म्हणतात मग उंदीर कोण खाणार, है का नाही, असे प्रश्न. राज हा भूषणपेक्षा मोठा आहे. आता याला मी 1 मिनिट कागदावरच सोडवतो. काय सांगितलं, राज हा भूषणपेक्षा मोठा आहे. आता राज मोठा आहे ना, मोठा म्हणजे असं चिन्ह दाखवा तिथं भूषणपेक्षा. हे बा असं लिहिलं, याला शब्दामध्ये एकदम सांकेत चिन्हामध्ये लिहिलं, राज मोठा आहे भूषणपेक्षा. पुढं, भूषण हा सतीश एवढाच आहे. भूषण हा सतीश एवढाच आहे, म्हणजे सतीश आणि भूषण सेम सेम आहे. संजय राजपेक्षा मोठा आहे. राजपेक्षा मोठा संजय आहे. शंतनू सतीश पेक्षा लहान आहे. सतीश पेक्षा लहान म्हणजे सतीश मोठा आहे. इथं आहे शंतनू, म्हणजे सतीश मोठा म्हणजे सर्व मोठे, म्हणजे सर्वात लहान कोण झाला शंतनू आणि सर्वात मोठा कोण झाला संजय. पुढे प्रश्न विचारला, सर्वात लहान कोण, शंतनू सर्वात लहान झाला. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. येतं का लक्षात? ठीक आहे, चला आता याचा सॅम्पल प्रश्न पाहू. आता आपण काय दिलेले पहा. हे बघा, डॉक्टरला वकील म्हटले, वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हणजे ऍक्टर म्हटले व अभियंताला डॉक्टर म्हटले, तर विद्यार्थ्यांना कोण शिकवेल? मग मला अगोदर उत्तर सांगा, विद्यार्थ्याला कोण शिकवतो बरं? शिक्षक. मग लगेच शिक्षक उत्तर घ्यायचं का? नाही, शिक्षकाला काय बोललेले? अभियंता. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. येतं का लक्षात? आता पुढे पहा, एक वेगळा प्रश्न आहे. पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी व जांभळा या रंगाचे 180 दिवे एका पुढे एक याच क्रमाने लावून दिव्यांची माळ केली आहे. कशी माळ तयार केली? पिवळा, हिरवा, लाल, निळा, नारंगी आणि जांभळा. 1 2 3 4 5 6 6 झाले. 6 रंगाचे काय झाले? दिवे लावले. परत ते 6 रंग रिपीट झाले का नाही? तर त्या माळेतील 112व्या क्रमांकाचा दिवा कोणत्या रंगाचा असेल? मग विद्यार्थी मित्रांनो, जर व्यवस्थित आपण पाहिलं 112 ते आपल्याला म्हणतात, बरोबर की नाही? याला 6 ने भाग द्या बरं, भाग जातो का पहा. पुढचा घटक आपण पाहू. परत एक महत्वाचा घटक आला. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कंटाळा करू नका. आज आपण रिव्हिजन म्हणून हे टॉपिक फास्ट मध्ये घेतो. तुम्ही पण शिकलेला आहात, तुम्ही वर्गामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी ते शिकवलेलं आहे, फक्त आपण एक रिव्हिजन म्हणून घेतो. आणि आपले पण हे टॉपिक राहिले होते, त्याच्यामुळे आपण एक म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये सर्व घटक घेतो, जेणेकरून तुम्हाला उद्याचा पेपर जो आहे तो सोपा जाईल. तर्कसंगती व अनुमान आभाषिक 4 आकृत्या मोजणे. आता यावर हमखासपणे एक प्रश्न किंवा 2 प्रश्न येणार म्हणजे येणारच. मग यामध्ये पहा, रेषाखंड म्हणजे पहा एक अशी स्ट्रेट लाईन आहे, त्याला दोन्ही साईडने काय असतात? हे शिरोबिंदू असतात, डॉट असतात, त्याला पॉइंट म्हणतात. मग हे काय मर्यादित असतात, म्हणजे हे आपण 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर काढू शकतो, याला म्हणतात रेषाखंड.
रेषाखंड ए बी. किरण म्हणजे एक डायरेक्शनला ऍरो म्हणतो ना आपण, ऍरो, यालाच किरण म्हणतात. रेषा, रेषा म्हणजे आता पहा रेषाखंडासारखेच फक्त दोन्ही साईडला काय असतं, याला दोन्ही साईडला याचे बाण असतात, त्याला रेषा म्हणायचं. इथं पहा आता ही रेषाच एक, आणि या रेषामध्ये मध्ये शिरोबिंदू घेतलेले, यामुळे काय झालं इथं पहा एवढा भाग हा काय झाला, रेषाखंड 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 रेषाखंड. मग यावरच प्रश्न असा विचारतात, एकूण किती रेषाखंड आहेत. याची ट्रिक काय पहा आता. ही रेषा आहे, या रेषामध्ये समजा इथं 3 शिरोबिंदू वापरलेले ए बी सी, आणि आपल्याला काय विचारलं किती रेषाखंड आहे. रेषाखंड आपण याला म्हणतो की नाही. मग इथं पहा ही एक रेषाखंड झाली ए बी 1, ही दुसरी झाली, बरोबर आहे की नाही, आणि एक मोठी झाली ए बी 3. पण याचं लॉजिक काय करायचं, नंबर टाकायचे आणि त्या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. 3 आले. पुढे पहा आता 1 2 3 4 बिंदू घेऊ आता. इथे एक रेषाखंड बनलं 1 2 3, 1 अधिक 2 अधिक 3 करा बेरीज सर्वांची. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 होणार. कोणते 6 होणार पहा, हे छोटे छोटे 3 झाले रेषाखंड, हे 2 मिळून एक बनला 4, हे 2 मिळून एक 5, आणि एक मोठी असणे ए आणि डी, ए आणि डी म्हणजे ए पासून डी पर्यंत. त्याचा लॉजिक आहे, त्याची ट्रिक आहे मोजण्याची. त्यानंतर कोण मोजणे, कोण कशी मोजायची पहा आता. कोण म्हणजे अँगल, जेवढे कोण बनले त्यांचा नंबर टाका तिथं 1 2 3 आणि सर्वांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 झाले 6. 6 कोण बनली पहा, 1 2 हे 3, या 2चा मिळून एक बनला 4, या दोघांचा मिळून एक बनला 5, आणि सर्वात मोठा एक 6. पण असं करत बसायचं नाही, तिथे ट्रिक वापरायची. त्यानंतर त्रिकोण कसे मोजायचे पहा, म्हणजे एकच शिरोबिंदू सगळ्यांचा कॉमन आहे वरती, आणि आतमध्ये छोटे छोटे ट्रायंगल बनले. लावा याला नंबर 1 2 3 4 करा सर्वांची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. किती बनले तर त्रिकोण, 10 त्रिकोण बनले. ठीक आहे. आणि असे जर 5 भाग असले, 5 भाग असले म्हणजे काय पहा, 1 2 3 4 5 नंबर टाका. 1 2 3 4 5, हे तर 5 त्रिकोण झाले ना. हे 2 मिळून 1, हे 2 मिळून 3 मिळून 4 मिळून, सगळ्यांची करा बेरीज. मग किती होणार, हे 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 5 15. किती त्रिकोण बनणार याच्यामध्ये, 15 त्रिकोण बनणार. त्यानंतर चौकोन मोजणे. चौकोन बरं का, क्वाड्रिलॅटरल, चौरस नाही, चौकोन. चौरस आणि चौकोन मध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, गडबड करू नका. चौकोन, चौकोन म्हणले हे बघा, हा चौरस हा पण एक चौकोन आहे, आणि दोनचा मिळून सुद्धा एक काय होतो, चौकोनच होतो. रेक्टँगल, स्क्वेअर हे सुद्धा चौकोन मध्ये येतात. 4 बाजू असणारी बंद आकृती, त्याला आपण म्हणतो चौकोन. आता याचे पहा नंबर टाकले 1 2 3 4, इथं 1 आहे 2 3 नंबर टाकून घ्यायचे. त्यानंतर आडव्यांची बेरीज करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. नंतर उभ्याची बेरीज करायची, 1 अधिक 2 अधिक 3, आणि येणारे बेरजेंचा काय करायचा, गुणाकार करायचा. मग यांची बेरीज झाली 10 आणि यांची बेरीज झाली 6. 10 गुणिले 6 की झाले 60, म्हणजे 60 चौकोन बनणार आहे. चौकोन म्हणजे कसे पहा, हे तर झाले किती 12, हे 13 14 15, हे मोठा 17, हे 3 मिळून एक 18. अशा प्रकारे छोटे 2 चौरस मिळून, 3 चौरस मिळून, 4 चौरस मिळून, उभे आडवे. मग काय करायचं सोपं, चौकोन काढण्यासाठी त्या सगळ्या कप्प्यामध्ये नंबर द्यायचे, त्या चौरसामध्ये नंबर द्यायचे. मग आडव्या नंबरची बेरीज करायची, उभ्या नंबरची बेरीज करायची. एक दोघांमध्ये येतो, इकडे पण येतो इकडे पण येतो, आणि येणाऱ्या बेरजेचा काय करायचा, गुणाकार करायचा. आपल्याला एकूण चौकांची संख्या मिळते. आलं लक्षात. आता पुढे पहा, आता पुढचे 2 महत्वाचे मुद्दे पहा, एकदम महत्वाचे मुद्दे बरं का. आता चौरस, चौरस मोजायचे, एकूण किती चौरस आहे ना, 1 2 3 4, हे तर 16 झाले. पण हे 4 मिळून पण एक चौरस बनतो, हा 4 मिळून, हे 4 मिळून, हे 4 मिळून, हे मोठा एक. मग काय करायचं पहा, नंबर देऊन घ्यायचे याला, 1 2 3 4, 1 2 3 4. हा सुद्धा एक चौरसच आहे की नाही, 4 बाय 4चा चौरस झाला तो. मग शेवट कोणाला 4, यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा, आणि शेवटी उरलेला अंक लिहायचा. उरलेला अंक कोण उरणार आहे, नेहमी एकच उरणार आहे शेवटी.
मग यांचा गुणाकार किती? 4 चोक 16, 3 त्रिक 9, बे दोन्ही 4 आणि उरलेला अंक 1 आणि सर्वांची काय करायची? फायनलला बेरीज करायची. 16 9 आणि 1 10, 16 आणि 4 20, 20 आणि 9 29 आणि 1 30. आणखी एक एक्झाम्पल दाखवतो पहा. आता 4 बाय बॉक्स आहे ना, आता 5 वाला बॉक्स घेतो मी, 5 वाला. ठीक आहे, व्यवस्थित पहा बरं का. आता 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे बघा, आता हा चौरसच आहे पूर्ण एक. मग यामध्ये पण छोटे छोटे चौरस आहे. नंबर टाकू 1 2 3 4 5, 2 3 4 5. तर करा यांचा गुणाकार. कोणाचा गुणाकार? थोडक्यात हे 5 गुणिले 5, 4 गुणिले 4, 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 आणि शेवटी हा मिळवायचा. 5 गुणिले 5 25, 4 गुणिले 4 16, 3 गुणिले 3 9, 2 गुणिले 2 4 आणि शेवटी उरलेला नंबर 25. हा, हे 16 आणि 4 किती झाले? 20. हे 9 आणि 1 किती झाले? 10 आणि हे वरचे 25 किती झाले? 25 आणि 20 45 आणि 10 55. किती चौरस होणार आहे? चौरस 55. ठीक आहे. आता यामध्ये दुसरा मुद्दा पहा. आता हे तर होते 4 बाय 4 वाला बॉक्स, 5 बाय 5 वाला चौरसच होता. पण आता इथं चौरस मोजायचे आपल्याला, पण इकडे 4 भरतात आणि इकडे 3 भरतात. मग तेच टेक्निक आहे. याचा शेवटचा नंबर याचा शेवटचा नंबर गुणाकार करा. 4 त्रिक 12, 3 दुने 6. आता जोडी आहे का? आपल्याला नाही. मग उरलेले जे नंबर आहे त्याच्यातली मोठी संख्या लिहायची आणि 1 आणि 2 उरले त्याच्यातलं कोण लिहायचं? 2. 12 आणि 6 18 18 आणि 2 20. यामध्ये किती चौरस बनणार आहे? 20 चौरस बनणार आहे. पुढचा प्रश्न पहा, म्हणजे पुढचा घटक पहा. आता एक आहे घन, है ना. एक घन म्हणजे असा असतो की नाही, ठोकळा. घन क्यूब म्हणतो त्याला आपण. आता याच्यामध्ये किती घन आहे पहा. आता हा एक घन आहे की नाही, हा एक पूर्ण घन झाला. 1 2 3 4 आणि त्याच्या मागे 4 लपले, म्हणजे एकूण किती झाले? 8. आणि याचे पृष्ठ किती झाला? 6च होणार का? हा एक पूर्ण पृष्ठ झाला. 1 हा 2 हा 3 4 5 6, 6च पृष्ठ होणार त्याला, कारण की हा घन मिळून सुद्धा घनच बनलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता पुढे पहा. इथं पण घन वापरलेले. आता एक घन काहीतरी एक विशिष्ट प्रकारे ते आपल्याला मांडून ठेवतात आणि त्यामध्ये आपल्याला एकूण घने किती असं विचारतात किंवा किती पृष्ठभाग हे विचारतात. पृष्ठभाग म्हणजे काय? सरफेस, त्याचे फेसेस. आता व्यवस्थित पहा, ही मांडणी कशी असू द्या. हा आपल्याला पूर्ण एक फेस दिसतो की नाही? ए नाव दिलं त्यांनी 1. त्यानंतर बी कुठं आहे? बी म्हणजे कोणता? आहे मागची बाजू, ए च्या विरुद्ध अपोजिट तिकडची 2. ठीक आहे. सी म्हणजे इकडची बाजू 3. डी म्हणजे ही समोरची एक चौकोन दिसणार आपल्याला छोटासा 4. जी म्हणजे वरची बाजू 5. एच म्हणजे इथली बाजू 6. एफ म्हणजे खालची बाजू 7 आणि मागची एक असणार नाही, जीच्या मागे पहा हे असं दिसणार, एक दिसणार आपल्याला, ते असणार आपल्या 8. मग एकूण किती पृष्ठ? याला 8 पृष्ठ आहे. 8. ठीक आहे. आता नमुना प्रश्न आपण पाहू. आता या प्रकारच्या आकृतीमध्ये आपण काही ट्रिक लावू शकत नाही, कारण की यामध्ये काही विशिष्ट प्रकारे 4 5 त्रिकोण नाही. आता कसे का आपण पहा, अगोदर ते त्रिकोणांना नंबर देऊन ठेवा पहा. तर याला आपण म्हणू ए बी सी डी आणि ही किती झाले? हे 5 त्रिकोण हे झाले की नाही. ए बी मिळून एक त्रिकोण बनतो. त्यानंतर पहा बरं का, ए बी मिळून ना बीडी मिळून एक बनतो. त्यानंतर सीडी मिळून एक बनतो. झाले का हे 3 ना. अजून काय मिळून पहा बरं, एसी मिळून एक बनतो. पहा एसी म्हणजे हे 2 असे, एसी म्हणून हे झाले 4. हे 5 आणि हे 4 झाले. त्यानंतर व्यवस्थित पहा बरं का मी काय म्हणतो. तर हा खालचा एक त्रिकोण बनला, कोणते 3 जण मिळून बनला? तो सीडीई. सीडीई. त्यानंतर बीडीई, बी डीई म्हणजे 3 मिळून एक बनतो इकडचा. आणि आणखी एक कोण बनतो पूर्ण, हा सगळं मिळून एक बनणार त्रिकोण मोठा. मग अशा प्रकारे एकूण किती त्रिकोण बनले? याच्यामध्ये 12 त्रिकोण मिळाले. किती त्रिकोण मिळाले? 12. 5 अधिक 4 9, हे 10 11 आणि हा एक मोठा एक सर्वात 12. 12 त्रिकोण. अशी मोठी फिगर आली का त्यांना नाव द्यायचे ए बी सी डी आणि ते सगळे सेपरेट सेपरेट एक एक ट्रायंगल 2 मिळून 3 मिळून 4 मिळून बनतात का पाहायचं ते. ठीक आहे. यावर विद्यार्थी मित्रांनो असेच प्रकारचे प्रश्न असणार आहे. आता याचे अँगल कसे मोजायचे? यांना नंबर द्या 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि सर्वांची बेरीज करा.
7 आणि 6 13, 13 आणि 5 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि वरचे 3 28, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. असे भरपूर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित सराव करा आणि सोडवा. ठीक आहे. हे पहा आता ह्या प्रकारचे, एक मिनिट अजून एक सांगतो पहा. आकृतीमध्ये घन ठोकळ्यांची संख्या किती? आता घन ठोकळे किती आपण काय करू, ठोकळे मोजून घेऊ आधी, बरोबर की नाही? हे पहा 1 2 3 हे 4, बरं का, हे 5 6 7 हे 8 आणि हे 9. हे 9 आपले एकदम ठळक पहा बरं का. आता जर थोडा जरी आपण नजर बदलली का ते वेगळंच दिसतं आपल्याला, ठोकळा दिसतच नाही, ते डोळे फिरतात त्याचे, नाही की नाही? आता व्यवस्थित पहा, या 3च्या खाली 1 आहे ना, मग इथं 1, इथं 1 लिहू आपण 1. या 2च्या खाली किती सांगा बरं मला, 2 आहे की नाही? 2च्या खाली 2 आहे. या 1च्या खाली किती असन बरं? खाली 3 आहे, बरोबर नाही? 5च्या खाली 2 आहे, 6च्या खाली 1 आहे आणि ह्या 8च्या खाली 1 आहे. मग आपले एकूण किती झाले ते मोठे पूर्ण? 9. किती झाले ते? 9, बरोबर की नाही? मग हा 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि एक इकडचा 1 19. अशा प्रकारे तुम्हाला मोजणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, लॉजिक लावा आणि सोडवा त्याला. त्यानंतर आपण आता पुढचा एक घटक आहे इथं पहा, काय आहे? कुट प्रश्न. कुट प्रश्नामध्ये काय असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये भरपूर टाईपचे प्रश्न आहे विद्यार्थी, म्हणजे 4 टाईपचे प्रश्न आहे आणि 4 पैकी 2 किंवा 3 टाईप हमखास किंवा 4ही पण टाईपवर प्रश्न विचारले जातात. रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, चौथा कोडे आणि 5वा व्हेन आकृती. व्हेन आकृती तर एकदम आपले भारी, त्यावर प्रश्न येणार. कोड येणार, दिनदर्शिका पण, दिशा पण आणि रांगेतील स्थान सुद्धा येणार आहे. मग चला आपण फास्ट मध्ये थोडस त्याचे 2-2 एक एक्झाम्पल आपण बघू. मग आता पहा, पहिला आहे त्याच्यामध्ये रांगेतील स्थान. मग रांगेतील स्थान मध्ये प्रश्न पहा, एका रांगेत 31 व्यक्ती आपल्या समोर तोंड करून उभ्या आहेत. आपल्या समोर तोंड करून उभ्या आहेत. तर मध्यभागी उभ्या असलेल्या सायलीच्या डावीकडील 8व्या स्थानावर उभे असलेले रोहनचा रांगेच्या उजवीकडून स्थान क्रमांक कोणता? बापरे बाप कसा क्वेश्चन आहे पाहिला का? मग पहा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 31 लोक आहे. हा पहिला नाही, इकडे डायरेक्ट 31 नंबरचा. मध्यभागी कोण असणार आहे? मग आता जर म्हणजे हे विषम संख्या आहे, 5 7 9 11, याच्या मध्यभागी मधला पर्सन आपल्याला लगेच मिळतो, 16 नंबरचा मध्यभागी असणार आहे. आणि ते पुढे काय म्हणले पहा आपल्याला, मध्यभागी उभे असलेला सायली. मध्यभागी कोण आहे? सायली. सायलीच्या डावीकडे 8वा. सायलीच्या डावीकडे 8वा. आता हे लोक आपल्याकडे तोंड करून उभे आहे की नाही? मग यांची डावी बाजू कोणती असणार आहे सांगा बरं? आता तुम्ही इकडची घेतली तरी चालेल, इकडची घेतली तरी चालेल, काय हरकत नाही. मग आता डावी बाजू यांची असणार इकडं असणार आहे. इमॅजिन करा ना, एक व्यक्ती आपल्या समोर आहे, आपल्या समोर येतो, मग त्याची डावी बाजू म्हणजे आपल्याला उजवी बाजू भासते का नाही तशी ती. म्हणजे डावीकडून कितवा म्हणले ते? 8व्या स्थानावर. मग डावीकडून हा पहिला, व्यवस्थित पहा बरं का मी काय म्हणतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा इथं असणार तो व्यक्ती, बरोबर नाही? मग ते म्हणतात उभे असलेला रोहन, आणि इथं कोण उभा? इथं रोहन. त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक म्हणजे, आणि ते आपल्याला म्हणतात, आता डावीकडे आपण केलं गेलं आहे ना, रोहन रांगेच्या उजवीकडून स्थान क्रमांक कोणता? मग सायलीची आपण डावी बाजू घेतली, पण उजवी बाजू विचारली, म्हणजे आपली उजवी बाजू तर इकडे अशी आहे ना, मग इथला नंबर हा कितवा असणार आहे? मग थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो पहा, जर आपण हे 16 धरले आणि यातले 1 2 3 4 5 6 7 आणि 8 वजा केले, तर आपल्याला 8 उत्तर मिळणार आहे. किती उत्तर मिळणार आहे? 8. नाही तर मग तुम्हाला काय करावं लागेल, हे 16 मोजा लागेल, पुढे मग परत डॉट डॉट घ्या, तिथं तुम्हाला मग ते स्थान मिळेल. कसं पहा बा, समजा हे 16 मी इथं घेतो आणि 1 2 3 4 5 6 7 8वा, इथं 8वा कोण आहे? रोहन आहे. आणि आपण इथपर्यंत जायला आपण 31 करू. 16 झाले ना आपले, किती झाले? 16 मधलं झालं ना, 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आणि 31. उजवीकडून किती स्थान आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वे स्थान आहे.
आपल्या उजवीकडून घ्यायचं नॉर्मली, आठवं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आता. एका रांगेच्या मध्यभागी उभ्या असलेल्या दीपकचा क्रमांक 14 आहे. दीपकचा क्रमांक मध्यभागी तो 14 आहे. दीपकचा 14 आहे लक्षात ठेवा. म्हणजे इकडून 13 जण आहे, इकडून 13 जण आहे त्याचे. तर रांगेच्या उजवीकडून 7व्या क्रमांकावर आहे ना, इकडून पहा 7वा मोजा आता, हे 7वा नंबर समजा. कोण इथं? रजनी आहे. डावीकडून कोणत्या स्थानावर उभी आहे? डावीकडून किती वेळा आहे? 14 झाले की नाही इथं, बरोबर की नाही? इथं डॉट डॉट जर तुम्ही लावलं तुम्हाला कळन ती किती वेळा? 21व्या क्रमांकावर असणार ती. मोजा तुम्ही, कळन तुम्हाला ते. ठीक आहे. सरळ सरळ नंबर टाकायचे, सरळ सरळ नंबर टाका, काही हरकत नाही. वाटलंच मी परत एक्सप्लेन करतो. 14 मधला 14वा नंबरचा आहे की नाही? मधला 14वा नंबरचा आहे. म्हणजे पहा इकडे 13 जण आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. काय म्हणले ते आपल्याला? तर रांगेच्या उजवीकडून 7व्या क्रमांकावर उभी असलेली रजनी, उजवीकडून 7वी, 1 2 3 4 5 6 7, इथं आहे रजनी. 7व्या नंबरवर कोण आहे? रजनी. आणि ती डावीकडून कितव्या स्थानावर आहे? डावीकडून म्हणजे 14, 15 16 17 18 19 20 21, कितव्या नंबरवर ती? 21 नंबरवर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. येतक लक्षामध्ये अशा प्रकारे रांगेचे प्रश्न असणार आहे. पुढचा मुद्दा आपण घेऊ आता डायरेक्ट. खूप प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. दिशा काय आहे? दिशा. आणि दिशावरचे प्रश्न मग तुम्हाला माहिती मुख्य किती दिशा? आपले 4 दिशा आहे. त्याचा प्लस चिन्ह लक्षात ठेवायचं आहे ना. कोणते 4 दिशा आपले? मग उ पू द प आहे ना, शॉर्टकट. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. आणि उपदिशा कोणत्या आहे? हे 4 उपदिशा आपले. कोणते जे 4 उपदिशा? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. हे 4 काय आपले? उपदिशा आहे. मग उजवीकडे, डावीकडे हे व्यवस्थित पहा आणि यावर तुम्ही सराव करा. ठीक आहे. आता हे वेळ खाणारा प्रश्न आहे म्हणून मी याला नंतर घेतो वाटलंच तर. आता पुढचे आपण महत्वाचे प्रश्न संपून घेऊ एक एक पण. पहा, हे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न असणार आहे. दिनदर्शिका म्हणजेच काय? कॅलेंडरवर. कॅलेंडरमध्ये 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. म्हणजे 4-5 मुद्दे असे लक्षात ठेवा. सामान्य वर्ष असेल तर 365 दिवस, 52 आठवडे आणि 1 दिवस राहतो. लीप वर्ष असेल तर 366 दिवस म्हणजेच 52 आठवडे 2 दिवस. जर 1 जानेवारी 2024 ला जर संडे असेल म्हणजेच रविवार असेल तर 1 जानेवारी 2025 ला काय असणार आहे? पुढचा दिवस असतो. पण तो जर लीप वर्ष असला तर आणखी एक वाढवायचा म्हणजे ट्यूजडे असणार आहे त्या दिवशी. हे मात्र खूप महत्वाचं लक्षात ठेवा एवढं. आणि साधा वर्ष असेल तर 1 जानेवारीला आणि 31 डिसेंबरला तोच दिवस असतो. आणि लीप वर्ष असेल तर 31 डिसेंबरला 1 दिवस पुढे जायचं. ठीक आहे. हे महत्वाचे लक्षात ठेवा घटक. 7नी भाग द्यायचं. जर आपल्याला 30 तारीख काढायची 7नी भाग द्यायचं. कॅलेंडर मध्ये तुम्ही 1 7 15 22 आणि 29 हे तारखे पाठ ठेवा. त्या तारखेला सारखा वार असतो. 31 दिवस जर असले तर वरती किती दिवस भरतात? 7 चोक 28, 3 दिवस वरती भरतात. म्हणजे 3 वार जे आहे ते 5 वेळा येतात. जर 30 दिवसाचा महिना असेल तर 2 वार 3 वेळा येतात. 5 वेळा येतात. 29 दिवसाचा असेल तर इथं 1 वार जो आहे तो 5 वेळा येतो फक्त. आणि 28 दिवसाचा महिना असेल म्हणजेच साधारण आपले सामान्य वर्षाचे फेब्रुवारी महिना त्यांच्यामध्ये म्हणजे 5 वेळा कोणताही वार येणार नाही. प्रत्येक वार हा 4-4 वेळेस येतो. कारण की 28 दिवस आहे. 7 चोक 28. ठीक आहे. अशा प्रकारे मग पहा ते वारवरचा प्रश्न असा पण 2024च्या ऑगस्ट महिन्यात किती तारखेचा वार 5 वेळा येईल? मग 5 वेळा येतो. मग कोणता असतो तो? 1 1 8 22 29. 22 आला म्हणजे तो 5 वेळा येणार आहे. तो कोणती तारीख असो, लीप वर्ष असो की नसो, 22 येतोच रिपीट मध्ये. ठीक आहे. यावर असे प्रकारचे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कोडे. कोडेमध्ये तुम्हाला शॉर्टकट सांगतो. हे सर्व संख्यामध्ये काय लॉजिक येते पाहायचं आणि ती मधली संख्या किंवा साईडची संख्या असते आणि तोच रूल आपण पुढच्या आकृतीमध्ये लावायचा. आता या 3 आकृत्यामध्ये जो रूल आपण लावतो तो लागतो का? काय? या तिघांचा गुणाकार 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 मध्ये 5 मिळवले 35, 7 एक 7, 7 त्रिक 21 आणि 21 मध्ये 5 मिळवले 26,
4 पंचे 20, 20 दुने 40 आणि 40 मध्ये 5 मिळाले. हो, म्हणजे तिघांचा गुणाकार करून 5 मिळवलेला आहे. मग 3 दुने 6, 6 6 36, 36 मध्ये 5 मिळव म्हणजे किती झालं 41. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. मग याशी लॉजिक लावायचे कुठ प्रश्न कोडेमध्ये आलं लक्षामध्ये. मग याशी जाणार यावर सुद्धा एक प्रश्न हमखास विचारला जाणार आहे. ठीक आहे, लॉजिक लावावं लागेल तुम्हाला, भरपूर सराव करावा लागेल. आपलं नाही झाला आता ठीक आहे, आता वेळेअभाव ते होणार पण नव्हतं, कारण की दिवस पण कमी होते आपल्याकडं आणि एक एक दररोज एक व्हिडिओ तरी मी बनवला. आता मी खूप महत्वाचा एक घटक घेतो कुठ प्रश्न 5 मध्ये व्हेन आकृती. आणि व्हेन आकृती जर आली तर त्यावर एकाच आकृतीवर कमीत कमी 2 प्रश्न असतात, म्हणजे 4 मार्क. मग हे 4 मार्क आपल्याला सोडायचे नाहीये. मग आपण हे काय करू, 4 मार्क व्यवस्थितपणे सोडू. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, हे पहा कसे प्रश्न असणार याच्यामध्ये. हे नमुना प्रश्न आधी घेतो मी, एकदम सोपे. पहा आपल्याला 2-3 आकृती दिली, जास्त करून हेच म्हणजे वर्तुळ, त्रिकोण, चौरस किंवा चौकोन. फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता, फक्त त्रिकोण. मग त्रिकोण काढा असा. मग त्रिकोणामध्ये 4 अंक आले, 5 वर्तुळमध्ये पण आला, 3 वर्तुळात पण आला, चौरस मध्ये पण आला, त्रिकोण मध्ये पण आला, 2 7 पहा बरं, 7 फक्त त्रिकोण मध्ये आला. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्रिकोण व चौकोन या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला अंक कोणता, सामायिक म्हणजे कॉमन. त्रिकोण आणि चौकोन, त्रिकोण आणि चौकोन. 17 आहे का, नाही. 2 आहे का, हो 2 आहे. 2 पहा चौकोन मध्ये पण येतो आणि त्रिकोण मध्ये पण. 3 येणार नाही, 3 आणि 4 वर्तुळामध्ये येतात. मग 2 पर्याय क्रमांक 1 असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर प्रश्न असणारे आणखी एक प्रश्न घेऊ आपण त्याचा सॅम्पलचा, तुम्हाला क्लिअर होईल परत ते. हे 4 मार्क घालू नका विद्यार्थी मित्रांनो. पहा व्हेन आकृतीमध्ये आंबा, पेरू, चिक्कू आवडणारे लोकांची संख्या अनुक्रमे चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण. म्हणजे आंबा आवडणारे लोकांची संख्या चौकोन मध्ये दाखवलेली आहे, पेरू आवडणारे वर्तुळामध्ये आणि चिक्कू आवडणारे त्रिकोणामध्ये. आणि काही लोक असे त्यांना 2-2, 3-3 फ्रूट आवडतात. आता हे 2 असे आहे, 2 व्यक्ती असे आहे ज्यांना आंबा आवडतो, पेरू आवडतो आणि चिक्कू सुद्धा आवडतो. कोणते फळ आवडणारे लोक संख्येने सर्वात कमी आहे. आता सर्वात कमी म्हणजे यांची काय करायची, आपल्याला बेरीज करावं लागेल. मग करा बरोबर, वर्तुळाची एवढे वर्तुळ आहे ना, सगळ्यांची बेरीज करा. 14 अधिक 5 19, 20 21 आणि 3 24. सर्कल मध्ये 24 राहणार आहे. चौरस मध्ये किती 16 21 21 आणि 8 29 30 31. इथं 31 आहे. आणि त्रिकोणामध्ये किती आहे 17 आणि 3 20 20 आणि 28. सर्कल मध्ये सर्वात कमी आहे. आणि सर्कल म्हणजे कोण आहे बरं, 2 नंबर. 2 नंबर कोण आहे, पेरू. आणि पेरू कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. चौकोन मध्ये आंबा आहे ना, वर्तुळामध्ये पेरू आहे आणि चिक्कू त्रिकोण आहे. किती लोकांना पेरू आंबा आवडतो पण चिक्कू आवडत नाही. किती लोकांना पेरू आणि आंबा आवडतो, पेरू आणि आंबा कुठं आहे, पहिला आणि दुसरा. म्हणजे चौकोन आणि वर्तुळामधला एक आपल्याला सामायिक अंक पाहायचा आहे. कोण, चौकोन आणि वर्तुळ. पहा चौकोन आणि हे वर्तुळ. मग कोण येते, किती ते 5 व्यक्ती. 2 घालू शकत नाही कारण 2 त्रिकोण मध्ये पण आला. हे 5 चौरसामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे. म्हणजे 5 व्यक्तींना आंबा पण आवडतो आणि पेरू सुद्धा आवडतो. 5 व्यक्ती, पर्याय क्रमांक 2. आणि परत तुमचं नशीब जर चांगलं 3 प्रश्न आले म्हणजे तुमचे 6 मार्क पक्के झाले. पण 2 तर हमखास विचारले जाणार आहे. चिकू खाणारे किती लोक आंबा व पेरू सुद्धा खातात. चिकू खाणारे असे किती लोक आहेत जे आंबा पण खातात आणि पेरू पण खातात. मग चिकूवाले कोण आहे, चिकूवाले कोण आहे, त्रिकोणामधले. मग त्रिकोणामध्ये पहा कोण कोण आला त्रिकोणामध्ये, 2 8 3 आणि 17. पण त्यामध्ये असे चिकू खाणारे जे आंबा आणि पेरू सुद्धा खातात. मग इथं 2 आहे, 3 आकृत्यामध्ये आला म्हणजे ते तिन्ही फळं खाणार लोक आहे का नाही, ते 2 व्यक्ती ते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हेन डायग्राम वर प्रश्न असणार आहे. ठीक आहे, आता पुढचे घटक अजून असं ठीक आहे, सांकेतिक भाषा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक भाषामध्ये तुम्हाला माहिती काही चिन्हे किंवा अक्षरे वापरून त्या शब्दाला बोलतात आणि त्या प्रकारे आपल्याला पुढचं म्हणजे एक उत्तर काढायचा असतो. एका सांकेतिक भाषेत फॉर हा शब्द IRU म्हणून लिहितात. FOR ला काय म्हणून लिहितात,
IRU. मग जर तुम्ही अल्फाबेटिकल जर लावले एम पर्यंत उलटे घ्या एन पासून इकडे झेड पर्यंत, मग समोरासमोरचे असेल किंवा त्यांच्या अंकामध्ये पाहायचं काय फरक आहे. DAD ला जर GD जी लिहितात तर तसाच रूल कुठं लावायचा, बसला लावायचा. म्हणजे काय लिहिणार अशी सांकेतिक भाषामध्ये तुम्हाला प्रश्न असणार आहे. आलं लक्षात. सांकेतिक भाषा सुद्धा व्यवस्थित प्रश्न करा. त्यानंतर अक्षरांसाठी अंकांचा वापर. आता यावर सुद्धा जर प्रश्न आला तर खूप छान. म्हणजे पहा, एक अक्षर दिला सलग, त्याला 123 म्हणून लिहिला. वरद त्याला 456 म्हणून लिहिला. म्हणजे व ला 4, र ला 5 आणि द ला 6. कवचला असं लिहितात. आणि पुढे आपल्याला म्हणलं कसर कसं लिहितात. कसर म्हणजे काय, क वापरला, क ला आपण लिहिणार 7, स ला काय सलग, स ला काय लिहिणार आहे 1. त्यानंतर र कुठं आला पहा बरं, वरद र मध्ये आहे 5, म्हणजे 715 पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हे अक्षरांचा आणि अंकांचा वापर करून आपण कोडे सोडवणार आहे. अजून पुढचे घटक या प्रकारचे प्रश्न असणारे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर अक्षरांसाठी चिन्हांचा वापर. मग काय असतात पहा विद्यार्थी मित्रांनो, हे अक्षर आहे त्यासाठी चिन्ह वापरली. सी साठी ट्रायंगल, डी साठी उलटा ट्रायंगल, ई साठी वर्तुळ म्हणजे सर्कल, एल साठी प्लस मल्टिप्लाय ह्या सेवा. आणि पुढे म्हणतात ओपन हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल. आता ओपनचा विरुद्धार्थी कोण असतो, क्लोज असतो. मग सी म्हणजे काय बरं, ट्रायंगल. एल म्हणजे काय बरं, प्लस. ओ म्हणजे काय, इक्वल टू. एस म्हणजे काय, नॉट इक्वल टू. आणि ई म्हणजे काय, सर्कल. पहा बरं हा पर्याय कुठे आहे, प्लस इक्वल टू. हा पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पहा, हे अशा प्रकारे हे अक्षरां चिन्हांचा वापर करून यावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे. हाताने मार्क घालू नका, खूप सोपे प्रश्न आहे. त्यानंतर पुढे आहे आता अंकांचा वापर केलेला. म्हणजे आता एका सांख्यिक भाषामध्ये संख्याला काहीतरी वेगळी संख्या म्हणलेली, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध असणार आहे. तो संबंध शोधायचा तिथं आणि उत्तर काढायचं. ठीक आहे. त्यानंतर चिन्हांचा वापर परत आला. चिन्हांचा वापर पहा, 12 साठी चौकोन, 8 साठी त्रिकोण, 4 साठी वर्तुळ हे चिन्हे वापरली तर. आता याचा एक एक्झाम्पल घेतो पहा. त्रिकोण, त्रिकोण म्हणजे काय बरं, 8 साठी त्रिकोण म्हणजे 8, मायनस चौरस, चौरस साठी काय वापरले 12, भागिले, भागिले आता पदावली आली बरं का. वर्तुळ, वर्तुळ म्हणजे काय 4. आता मायनस नाही, पदावलीमध्ये आपण अगोदर भागाकार करतो. 4 त्रिक 12, हे 8 जसे तसे, आणि यांना सोडून किती मिळेल आपल्याला 3 उत्तर. मग 8तून 3 गेले 5. मग इथं 5 उत्तर न देता कधी कधी ते आपल्याला चिन्ह पण देऊ शकतात. मग ते 5 ला कोणतं चिन्ह वापरला का पाहायचं, नाही वापरला इथं डायरेक्टच घ्या मग 5 उत्तर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पण मार्क घालू नका, खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. आणखी पुढे काय आहे पहा. आता काही विशेष प्रश्न म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आहे आणि काही सामाजिक बुद्धिमत्ता आहे ना. आता पहा, म्हणजे एक तर्क लावलाय तर शेतात काम करणाऱ्या सीतारामला सर्पदंश झाला म्हणजे साप चावला, अशा वेळी तुम्ही काय कराल. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा. मग तिथं 2-3 उत्तर असे असणारे जे हसण्यासारखे असणारे, आपण ते निवडायचे. आता सीताराम लवकर मरणार असे सगळ्यांना सांगणार का नाही. विष उतरणाऱ्या काय मांत्रिकाला बोलून आणणार नाही. आपल्या डोक्याला ताप नको म्हणून दुर्लक्ष कराल नाही. सीतारामला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात न्याल. हो, असे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाले उत्तर द्यायचे तिथं. म्हणजे हेच काय आपले सामाजिक बुद्धिमत्तावरचे प्रश्न आहे ना. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपलं होतं बुद्धिमत्ताचं. एकदम खूप फास्ट मध्ये आपण रिव्हिजन घेतली. उद्याच्या पेपरला तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चांगला पेपर लिहा, वेळेत पूर्ण करा. एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ जात असेल तर तिथं जास्त वेळ घालू नका. मॅथचा मी पूर्ण सिलेबस घेतलेला आहे, तो चांगला करा. इंग्लिशचा पण घेतला आपण, फक्त एक पॅसेज कॉम्प्रिहेन्शन नाही घेतला. मराठीचा आपण काहीच घेतलेलं नाहीये. आणि बुद्धिमत्ताचा 40% भाग आपण व्यवस्थित घेतला होता. मात्र 60% भाग मी आजच्या व्हिडिओमध्ये रिव्हिजनच्या मार्फत तुम्हाला समजून सांगितलं. मग आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. याचा तुम्हाला उद्याच्या पेपरला खूप फायदा होईल है ना. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आज शेवटचा व्हिडिओ आपला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे रिझल्ट आले तुमचे मार्क्स मला कळवा. ठीक आहे, आपण भेटूया आता पुढच्या 5वीच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या वेळेस भेटूया. थँक्यू, धन्यवाद.